राज्यात अधूनमधून भोंदूबाबांच्या काही कथा समोर येतात. गदारोळ होतो, बातम्या होतात आणि काही दिवसांनी सगळं शांत होतं. पण अशोक खरात प्रकरण हे त्या नेहमीच्या चौकटीत बसणारं नाही. या प्रकरणाला आता गुन्हेगारी वळण मिळाले. नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याने श्रद्धा आणि अंधविश्वासाचा आधार घेत महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. उपाय, तंत्रमंत्र, भविष्य या नावाखाली सुरू झालेला खेळ पुढे थेट शोषण, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचारांपर्यंत गेला. आतापर्यंत तपासात समोर आलेले व्हिडिओ, पीडितांचे जबाब आणि आर्थिक व्यवहार पाहता हा पूर्णपणे विकृतपणा असल्याचं स्पष्ट होते. या प्रकरणात सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे कथित राजकीय आणि प्रशासकीय संबंध. खरातच्या संपर्कात कोण होतं, त्याला संरक्षण मिळत होतं का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या घडामोडींविषयीच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश कांबळे. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आतापर्यंत शेकडो महिलांनी तक्रारी दाखल केल्या असून त्याच्यावर अनेक बलात्कार आणि अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. खरातच्या काळ्या कारनाम्यांचे शेकडो व्हिडिओ आणि डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले. गुरुवारी नाशिक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं त्याला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडितेवर बलात्कार आणि तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. यावेळी अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती वकिलांनी न्यायालयात दिली. खरात हा पीडितेच्या नातेवाईकांकडे वारंवार आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. याद्वारे तो संबंधितांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हडपण्याच्या बेतात होता का, या दृष्टीने तपास सुरू आहे. अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा म्हणजे कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरातचं नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून यातील 8 खाती ही खरात कुटुंबियांची आहेत. तर यात चाकणकर नावाचंही खातेदार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. शिवाय अशोक खरात कायम कॅशद्वारेच सर्व व्यवहार करत असल्याचं उघडकीस आलंय. एवढंच नाही तर अशोक खरातने एका प्रकरणात कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात पीडितेला बोलवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीनं औषधं देत गर्भपात घडवून आणल्याचाही गंभीर आरोप आहे. शिवाय तिने विरोध केल्यास कुटुंबावर अनिष्ट परिणाम होतील अशी धमकीही त्याने तिला दिली. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असून गेल्या 2 दिवसांपासून ती फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. ती परदेशात पळून जाऊ नये यासाठी तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. खरात कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकांचीही आता चौकशी सुरू झाली असून लवकरच या प्रकरणातील आणखी मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात अशोक खरातचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत याची माहिती पुढे येईलच. परंतु या निमित्तानं महाराष्ट्रातील अंधश्रद्धेविरुद्धची लढाई आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.